नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। आज आपण चटपटीत असा व्हेज खिमा याची रेसिपी बघतो आहोत। व्हेज खिमा म्हणजेच सोया खिमा बनवलेला आहे मी। तर सोया खिमाची ही रेसिपी आहे। तर याआधी पण मी सोयाबीनच्या 2 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, सोया बिर्याणी आणि सोया कबाब अशा। त्यानंतर चिकन खिमाची पण रेसिपी माझ्या चॅनलवर आहे। तर या दोन्ही रेसिपी पण तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा। आता इथे सोया खिमा बनवण्यासाठी मी इथे 2 बाउल सोया ग्रॅन्युल्स घेतलेले आहेत। हे सोया ग्रॅन्युल्स जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही सोया चंक्स पण वापरू शकता आणि ते उकडून घेऊन मिक्सरवर बारीक वाटून तुम्ही त्याचा असा खिमा बनवू शकता। तर या ठिकाणी हे जे सोया चंक्स आहेत हे मी गरम पाण्यात 10 मिनिटं भिजवून ठेवणार आहे। एकतर तुम्ही गरम पाण्यात 10 मिनिटं हे भिजवून ठेवा किंवा तुम्ही गरम पाण्यात टाकून हे 5 मिनिटं असे वाफवून घेतले तरी पण चालते। त्यानंतर हे मी असे चाळणीत काढून निथळून ठेवलेले आहेत आणि पूर्ण ज्यावेळेस मी हे खिमा बनवणार आहे त्या थोडंसं थंड झाल्यानंतर मी यातलं पूर्ण पाणी हे स्क्वीज करून म्हणजे हाताने असं पिळून पूर्ण पाणी यातलं मी काढून हा खिमा असा म्हणजे हे ग्रॅन्युल्स असे सुट्टे करून ठेवणार आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी माझ्याकडे हिरवा वाटाणा होता, ओला वाटाणा, तो पण घेतलेला आहे, तो पण मी बॉईल करून घेणार आहे। त्यानंतर 4 मीडियम साईजचे कांदे होते ते मी असे एकदम फाईन चॉप करून घेतलेले आहेत। त्यानंतर 4 टोमॅटो पण कट करून घेतलेले आहेत आणि अशी ही थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता इथे कढईत मी तेल घेतलेलं आहे, 4 टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे। आता फोडणीत टाकण्यासाठी मी ते काही थोडेसे गरम मसाले घेतलेले आहेत, होल स्पायसेस घेतलेले आहेत। त्यामध्ये 2 छोट्याशा दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। त्यानंतर 5 काळी मिरी, 3 लवंगा, 2 तेजपत्ता आणि 1 टीस्पून मी जिरे घेतलेले आहे। आता तेल गरम झाल्यानंतर हे सगळे मसाले जे आहेत अख्खा मसाला हा मी तेलात टाकलेला आहे आणि हे जी छान फोडणी दिलेली आहे मी। आणि आता यात मी जो आपण बारीक कट केलेला कांदा होता तो कांदा टाकलेला आहे। आता कांदा हा आपल्याला छान अगदी गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता छान आपण असा कांदा परतून घेऊयात। आता असा कांदा मी भाजून घेतलेला आहे। कलर इथे तुमच्या लक्षात येईल, जास्त पण डार्क ब्राऊन केलेलं नाही आहे मी। आता यात आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि टोमॅटो पण अगदी छान मऊ शिजेपर्यंत आपण ह्या तेलात आपण भाजून घेणार आहोत। आता टोमॅटो पटकन शिजावा म्हणून मी यात मीठ पण आत्ता लगेचच टाकणार आहे। तुम्हाला जर मिठाचा अंदाज नसेल तर तुम्ही मीठ सगळ्यात शेवटी टाकलं तरी पण चालेल, पण मी यात आत्ताच थोडंसं मीठ टाकून हे छान असं परतून घेणार आहे। छान असा टोमॅटो आणि कांदा आता एकदम स्मॅश झालेला आहे, एकदम एकत्र छान शिजलेला आहे। आता यामध्ये मी 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। ही आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि ही आलं लसूण पेस्ट पण मी 2 ते 3 मिनिटं मी छान अशी परतून घेणार आहे। आता यात आपण कोरडे मसाले टाकून घेणार आहोत। तर यामध्ये पहिल्यांदा मी 3 टेबलस्पून मी ही स्पायसी जी मिरची पावडर असते ती टाकलेली आहे। आता मी जे प्रमाण आहे हे जास्त प्रमाणात बनवत आहे, त्यामुळे मी ही 3 टेबलस्पून स्पायसी मिरची पावडर टाकलेली आहे। तुम्ही जेवढ्या प्रमाणात बनवत असाल त्या प्रमाणात तुम्ही हे तिखट कमी जास्त करू शकता। त्यानंतर मी यात 2 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, 2 टीस्पून मी धने पावडर टाकणार आहे। त्यानंतर मी इथे 1 टीस्पून गरम मसाला टाकणार आहे, 1 टीस्पून मी किचन किंग मसाला टाकणार आहे आणि 1 टीस्पून मी हळद टाकणार आहे। आता हे जे मसाले आहेत हे छान असे मिक्स करून घेऊयात आणि 1 मिनिट असे हे परतून घेऊयात। आता यामध्ये मी हे 1 टेबलस्पून दही टाकलेलं आहे
दही हे पूर्णपणे ऑप्शनल. दही आता छान असं मिक्स करून घेऊया या मसाल्यामध्ये. आता यामध्ये आपण हे जे सोया ग्रॅन्युल्स आहेत ते सोया ग्रॅन्युल्स टाकणार आहोत आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. हे छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण वाफवलेले जे मटार आहेत ते मटार टाकणार आहोत आणि मटार पण परत छान असं 1 ते 2 मिनटं यामध्ये असं मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला जर असा ड्राय खिमा आवडत असेल तर तुम्ही असा ड्राय पण तुम्ही सर्व करू शकता, म्हणजे खायला घेऊ शकता. किंवा थोडंसं जर थपथपीत हवं असेल, म्हणजे थोडीशी जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यात एक वाटी असं छोटी 1 वाटी गरम पाणी टाकू शकता. तर मी आता थोडंसं याला ग्रेव्ही बनवणार आहे, त्यामुळे मी यात असं 1 वाटी हे गरम पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर परत असं छान असं हे मिक्स करून घ्या आणि झाकण ठेवून हे 2 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. आता यामध्ये मी 1 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे. तूप टाकल्यानंतर परत मिक्स करून घेते मी आणि झाकण ठेवून आपण याला 2 मिनटे एक छान अशी वाफ काढून घेणार आहोत. दोन ते 3 मिनटानंतर आपण झाकण काढून चेक करूया. तर छान असा आपला मस्त असा यम्मी एकदम टेम्पटिंग असा खिमा तयार झालेला आहे. आता यात मी कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि मी आता गॅस बंद करून घेणार आहे. याआधी मी माझ्या चॅनलवर चिकन खिमा याची रेसिपी अपलोड केलेली आहे. ती पण रेसिपी अतिशय सोपी आहे आणि तेवढीच चमचमीत आहे. ती रेसिपी पण तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता. त्याचप्रमाणे सोया कबाब आणि सोया बिर्याणी अशी अजून 2 रेसिपी आहेत सोयाबीनच्या. त्या रेसिपी पण तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता किंवा या तिन्ही रेसिपीच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथून पण तुम्ही या तिन्ही रेसिपीज चेक करू शकता. तर असा हा गरमागरम जो व्हेज किमा सोया किमा आहे तो आपण मस्त अशा गरमागरम पावाबरोबर सर्व करत आहोत. तर नक्की तुम्ही माझी ही आजची रेसिपी ट्राय करा आणि माझी आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा आणि अशाच चमचमीत चटपटीत आणि पटकन होणाऱ्या सोप्या रेसिपीसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार चमचमीत चटपटीत आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही पण असेच नवनवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा.